नमस्कार, स्वागत आहे आपल्या छोट्या कॉर्नरमध्ये. पावसाळा चालू झाला आहे, तर मस्त अशी कांदा भजी तयार करून घेऊया. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 ते 5 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांदे जेवढे मोठे असेल तेवढे भजी मस्त कुरकुरीत असे तयार होतात. त्यामुळे शक्यतो मोठेच कांदे घ्या. आता कांदे आपण उभे स्लाईस करून घेऊया. किंवा तुम्ही जे आपण बटाटा चिप्स करतो ते खिसणी असते, त्या खिसणीने कांदा खिसून घेतला तर अगदी कमी वेळेत आणि मस्त असे सेम साईजचे कांदे आपला खिसला जातो आणि टाईम पण लागत नाही. तर बघा या पद्धतीने मी कांदा हा चिरून घेतलेला आहे. तर सर्व कांदा आपण याच पद्धतीने चिरून घेऊया आणि कांदा चिरल्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला जेवढं हवं असेल तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हाताने या पद्धतीने मीठ कांद्याला पूर्णतः चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे कांद्याच्या पाकळ्या पण सेपरेट होतात आणि कांद्याला मस्त असं पाणी पण सुटलं जातं. तर कांदा आता आपण 10 मिनटासाठी झाकून ठेवूया. कांदा 10 मिनटं झाल्यानंतर हे ओपन करूया. तर बघा मस्त असं हे पाणी सोडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला वरून पाणी टाकण्याची अजिबात गरज लागत नाही. तर 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे. ओवा हातावर चांगला चोळून घ्यायचा, त्यामुळे मस्त असा फ्लेवर येतो. इथं 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर. तर त्याचबरोबर आपण इथं बेसनचं पीठ टाकून घेऊया. तर बेसनचं पीठ टाकताना आपल्याला थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे. एकदमच पीठ टाकायचं नाही. तर मी बेसन पिठाबरोबरच इथं तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालेल, परंतु बेसनच्या पिठाने पण मस्त कुरकुरीत असे भजी तयार होतात. तर इथं मी थोडं करत पीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही. हातानेच फक्त चोळून घ्यायचं, म्हणजे पाणी रिलीज होतं आणि मस्त असं हे पीठ एकत्र चिकटलं जातं. तर आता आपण इथं थोडीशी हळद टाकून घेऊया. आपली हळद थोडीशी टाकायची राहिली होती, अगदी थोडीशी हळद टाकलेली, जास्त टाकायची नाही. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर बघा या पद्धतीने हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण तळून घेऊया. तर तळण्या अगोदर जे कडकडीत तेल असतं त्याचं 2 चमचे तेल मी इथं पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे भजी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात. तर इथं आपण या पद्धतीने भजी सोडून घेऊया. आपल्याला भजी अगदी कुरकुरीत करायची आहेत, त्यामुळे असं त्याच्या पाकळ्या सेपरेट झाल्या पाहिजेत या पद्धतीने ही भजी टाकून घ्यायच्या आहेत. तर 1-2 मिनटं आपल्याला अजिबात हलवायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला भजी हे व्यवस्थित असं हलवून तळून घ्यायच्या आहेत. तर बघा 3 ते 4 मिनटानंतर आपण हे भजी मस्त अशी तळलेले आहेत. आपल्याला भजी 2 वेळा तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे मस्त कुरकुरीत अशा होतात. तर इथं सुरुवातीला आपण या पद्धतीने भजी तळून घेतलेले आहे. जास्त गोल्डन ब्राऊन करायचे नाहीत सुरुवातीला. तर आता आपण बाकीचे पण भजी याच पद्धतीने तळून घेऊया. तर इथं सर्व भजी तळून झालेल्या आहेत. आपण दुसऱ्यांदा एकदा भजी तळून घ्यायच्या आहेत. दुसऱ्यांदा भजी तळल्यामुळे अगदी मस्त कुरकुरीत होतात. तर इथं तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला भजीही टाकून घ्यायचं आहेत. जेवढं कडकडीत गरम तेल असेल तेवढं मस्त कुरकुरीत भजी तयार होतात. तर इथं बघा या पद्धतीने आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहे. जास्त वेळ ठेवायचा नाही, अगदी अर्धा मिनिट आपल्याला भजीही ठेवायचे आहेत आणि या पद्धतीने सर्व भजी मी तळून घेतलेल्या आहेत. तर बघा अगदी मस्त कुरकुरीत अशी भजी तयार झालेल्या आहेत. आपण इथं तांदळाच्या पिठाचा अजिबात वापर केलेला नाही, तरी पण अगदी छान अशी ही भजी तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग.